आज आपण उपासाची एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे। उपासाचा बटाटा वडा आणि सोबत लाल चटणी पण बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। साबुदाणा खिचडी आणि वडे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदम उत्तम पर्याय आहे। ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगणार आहे, बरेचसे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण उपासाचे बटाटे वडे करतोय। त्याच्यासाठी आपण 5 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। छोट्या साईजचे 5 बटाटे, बघू शकता किती मोठा साईज आहे तो। आता या बटाट्यांना आपण क्रश करून घेतो आहे। बघू शकता कशा प्रकारे क्रश करते। नुसतं हाताने प्रेस करायचं, त्याची पेस्ट करायची नाही, आपल्याला नुसतं क्रश करून घ्यायचे, त्याचे तुकडे तुकडे राहिले पाहिजे। अशा प्रकारे सगळा बटाटा आपण क्रश करून घेतोय। आता सगळा बटाटा आपण कुचकरून घेतलेला आहे आणि तो आता एका बाउलमध्ये काढून घेतोय आपण। आता आपण मिक्सरचं एक भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये 4 तिखटवाल्या मिरच्या घेतल्या, आपण त्याचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे। आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण जिरं टाकतो आहे। जिरं आणि मिरची आपण छान मिक्सरमधनं जाडसर अशी वाटून घेतोय। बघू शकता कशा प्रकारे वाटलेली आहे। आता आपण बॉईल बटाटा जो क्रश करून घेतला आहे त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण हिरवी मिरची आणि जिरं वाटलेलं टाकून घेतोय। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे। इथे मी साधंच मीठ वापरले आहे, तुम्ही उपासाचं मीठ, सेंदो मीठ वगैरे पण वापरू शकता। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतो आहे। उपासाच्या दिवशी तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल। आता आपण हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। बघू शकता किती छान मिक्स झालेले आहे। आता ह्याचे आपण गोळे करून घेतो आहे बटाट्याचे। त्याच्यासाठी आपल्याला जेवढा मोठा साईजचा वडा करायचा आहे तेवढा साईजचा बटाट्याचा गोळा घ्यायचा आणि त्याला छान आकार द्यायचा। बघू शकता कशा प्रकारे आकार देतो आहे आणि एवढ्या साईजचा मी गोळा करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे बाकी पण गोळे करून घेतो आहे। सगळ्या बटाट्यांचे गोळे करून घेतलेले आहे। बघू शकता कशा प्रकारे झालेले आहे। एवढ्या आकाराचे आपण 6 गोळे तयार झालेले आहे एवढ्या साहित्यामध्ये। जर जास्त करायचे असेल तर त्याप्रमाणे बटाटा बॉईल करायचा। बटाटे वड्यासाठी जे बॅटर हवं आहे आपल्याला ते आता आपण बनवून घेतोय। त्याच्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1/3 कप शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे। शिंगाड्याचे पीठ नसेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठही घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपण भगरचं पीठ टाकून घेतोय। भगरचं पीठ नसेल तर भगर मिक्सरमधनं बारीक करून चाळून घेऊन तो पण तुम्ही वापरू शकता। चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतोय। इथे 1 चम्मच आपण तिखट टाकलेलं आहे। तिखट जर तुम्ही खात नसाल लाल मिरची पावडर तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टही इथे टाकू शकता। 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे आणि सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आणि इथे उपासाचं मीठही तुम्ही टाकू शकता साध्या मिठाच्या ऐवजी। आणि आता आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून त्याचं एक छान पेस्ट करून घेतोय आपण बटाट्या वड्यासाठी। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पेस्ट मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात कुठल्याही गुठळ्या राहायला नको, गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि छान पेस्ट आपण करून घेतो आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून छान बॅटर तयार केलेलं आहे। 2/3 कप पाणी लागलेलं आहे मला एवढं अशा प्रकारचं बॅटर बनवायला। त्याची कन्सिस्टन्सी पहा कशी आहे ते। आणि असं आपला बॅटर छान तयार झालेलं आहे बटाटे वड्यासाठी। आता आपण जे बॅटर तयार करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण जे बटाट्याचे गोळे तयार केलेले ते टाकून घेतोय आणि त्याला सगळ्या बाजूनी छान बॅटरनी कव्हर करून घेतोय, पिठाने कव्हर करून घेतो आहे। आणि आता अशा प्रकारे आपण हे तळून घेणार आहे। सगळीकडचं एक्सेस बॅटर काढून घ्यायचं आणि हे आपण आता तेलात टाकून तळून घेणार आहे। तळायसाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेम ठेवलेली आहे गॅसची आणि एक एक वडा टाकून देते। सुरुवातीला जास्त वडे टाकायचे नाही, 2च वडे टाकते मी इथे आणि हलक्या हाताने टाकायचं। एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून घ्यायचं आणि आता आपण त्याला मीडियम गॅसवर तळून घेतोय। सुरुवातीला बिलकुल त्याला डिस्टर्ब करायचं नाही, हलवायचं नाही, पलटवायचं नाही, फक्त साईडने तेल सोडत जायचं आणि ते थोड्या वेळानंतर मोकळं व्हायला लागेल, अलगद खालनं सुटायला लागतील, तेव्हा त्याला हलक्या हाताने पलटवून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आलटून पलटून छान कलर येईपर्यंत त्याचं तळून घ्यायचं। खूप जोरात गॅसची फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर मग बटाटे वडे नीट शिजले जाणार नाही।
आता आलटून पलटून मीडियम गॅसवर छान गोल्डन कलर येईपर्यंत बटाटे वडे आपण तळून घेतो आहे। बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे बटाटे वड्यांचा। सारखं पलटवायचं म्हणजे छान सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजल्या जाईल आणि तळल्या जाईल। आता बघू शकता आपण काढून घेतो आहे त्याला बटाटे वड्याला। सगळं तेल निथळून घेतलेलं आहे आणि इतका छान बटाटा वडा आपला तयार झालेला आहे आणि या बटाटा वड्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। आता तेल छान गरम झालेले आहे। आता दुसऱ्या बॅचचे आपण बटाटे वडे टाकून घेतोय। आता जास्त बटाटे वडे एका वेळेस टाकले तरी चालतील कारण आपलं तेल आता छान गरम झालेलं आहे। इथे मी 3 बटाटे वडे एका वेळेस टाकलेले आहे आणि आता त्याला बिलकुल पलटवायचं नाही। थोडा वेळ 1 ते 1.5 मिनिटं तसंच ठेवायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। साइडनी तेल सोडत जायचं आणि आलटून पलटून आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत त्याला तळून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीला एक चीर मारून त्या टाकून घेतलेल्या आहे। कमी तिखट मिरच्या आहेत आणि आपल्या बटाटे वड्यासोबत त्याही मिरच्या तळून घेतोय आपण। बटाटे वड्यांना मिरचीची हलकीशी छान टेस्ट येते आणि आता आपले बटाटे वडे छान तळल्या गेलेले आहे आणि मिरची पण छान तळल्या गेलेली। आता आपण हे बटाटे वडे काढून घेतोय। बघू शकता किती सुंदर तयार झालेले आहे। आता बटाटे वड्यासोबत खायला आपण लाल चटणी बनवून घेतोय। त्यासाठी आपण तेलामध्ये जे आपलं बॅटर आहे ते एकदम छान स्प्रेड करून घेतोय। थोडं थोडं पातळ असं भज्यासारखं स्प्रेड करायचं आणि त्याचं कुरकुरीत असे तळून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। मीडियम गॅसवर छान आलटून पलटून कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला तळून घेतोय। बघू शकता किती छान झालेले आहे, एकदम क्रंची झालेले आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। आता बघू शकता कसे दिसतात आहे ते। आता याला आपण थंड करून घेतो आहे। आता थंड झालेले आहे पूर्णपणे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घेतो आहे। त्याच्यात आपण 2 टेबलस्पून शेंगदाणे टाकून घेतो आहे। 1 टेबलस्पून आपण डेसिकेटेड कोकोनट टाकतोय। इथे तुम्ही सुकं खोबरं पण किसून टाकू शकता किंवा तुकडे पण टाकू शकता। याच्यामध्ये आपण 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे। मीठ तुम्ही कुठल्याही टाकू शकता, उपासाचं किंवा साधं। आणि याला आता मिक्सरमधनं छान जाडसर वाटून घेतले आहे। बघू शकता किती छान रंग आलाय चटणीला। उपासाच्या बटाटे वड्यासोबत खायची ही लाल चटणी आपली तयार झालेली आहे। बघू शकता किती छान दिसते। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय। उपासाच्या बटाट्या वडेच आपण प्लेटिंग करून घेतलेले आहे। सोबत हिरवी मिरची तळून घेतलेली आपण आणि लाल चटणी पण केलेली आहे, ती पण प्लेटिंग करून घेतलेली आपण। आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारे हे बटाटे वडे तुम्ही नक्की घरी करून बघा, सगळ्यांना खाऊ घाला। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।